नमस्कार, तुम्ही पाहत आहात मस्त न्यूज आणि मी आहे विक्रम चौधरी। खबरदार, नालासोपाराच्या प्रभाग क्रमांक 18च्या लोकप्रतिनिधींनो, कान उघडून ऐका। जनतेचा संयम आता पूर्णपणे सुटला आहे। खूप झाला हा ढोंग आणि ही ओंगळवाणी राजकारण। जेव्हा मस्त न्यूजने या रस्त्याच्या तुटलेल्या गटाराच्या आणि बंद पडलेल्या लाईटच्या खांबांच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा आपली नाक वाचवण्यासाठी आणि सोशल मीडियावर खोट्या वाहवाहीसाठी नगरसेविकेने फक्त विनायक मेडिकल स्टोअरच्या समोरचा एक खांबाचा दिवा चालू केला। हकीकत ही आहे की त्या एका लाईटच्या दिखाव्यानंतरही राणा प्रताप स्कूलकडे जाणारा पूर्ण रस्ता आणि भक्तिधाम मंदिरापासून मेन रोडपर्यंतचा भाग आजही भयान अंधारात बुडालेला आहे। दुसरीकडे जेव्हा जनता आपली कैफियत घेऊन व्हीव्हीएमसी आणि विद्युत विभागाकडे जाते, तेव्हा ते जबाबदारी झटकतात। पण नगरसेविका श्रीमती हेमलता नवीन सिंह यांचे जे विधान समोर आले आहे ते होश उडवणारे आहे। स्पष्ट शब्दांत त्यांचे म्हणणे आहे, तुम्ही कुठेही जा, पण आमच्या वॉर्डात काय काम करायचे आणि काय नाही याचा निर्णय व्हीव्हीएमसी आणि विद्युत विभाग आम्हाला विचारूनच घेतात आणि जेव्हा आम्ही सांगतो तेव्हाच काम केले जाते। अरे, जर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार तुमच्याच हातात आहे, तर मग हा निष्काळजीपणा कशासाठी? जनतेला नरकात का लोटून दिले आहे? नवल हे आहे की वॉर्ड नंबर 18चे नगरसेवक श्री गंगेश्वर लाल श्रीवास्तव, संजू लाला, नगरसेविका श्रीमती हेमलता नवीन सिंह आणि त्यांचे समस्त पार्षद, सभासद आणि त्यांच्या कार्यालयात सक्रिय असलेले सर्व कार्यकर्ते, ज्यांत मुख्यत्वे श्री सचिन पांडे यांचा समावेश आहे। तुमचे कार्यालय या परिसरापासून हाकेच्या अंतरावर आहे। काय हे सर्व दिसत नाही? जनता आज तुम्हाला विचारत आहे की भक्तिधाम परिसरचे रहिवासी तुमचे शत्रू आहेत का? तुमच्या घाणेरड्या राजकारणाची पातळी पहा। तुम्ही तुमच्या विरोधी पक्षाचा सारा राग या निष्पाप जनतेवर काढत आहात। हा राजकीय सूड नाही, जनतेच्या विश्वासाचा खून आहे। या परिस्थितीकडे पहा। विनायक मेडिकल स्टोअर पासून राणा प्रताप स्कूलकडे जाणारा रस्ता, जिथे सार्वजनिक गटार तुटलेले आहे, शौचालयाचे घाणेरडे पाणी आणि मानवी विष्ठा थेट रस्त्यावर वाहत आहे। या समस्यांची संपूर्ण माहिती श्रीमती हेमलता नवीन सिंह, श्री गंगेश्वर लाल श्रीवास्तव, संजू लाला, त्यांचे सर्व सभासद, सहकारी आणि त्यांच्या कार्यालयातील संपूर्ण पथकाला वारंवार देण्यात आली होती। वॉर्ड 18 मध्ये एवढे लोकप्रतिनिधी असूनही जमिनी स्तरावर कामाच्या नावाखाली पूर्णपणे शांतता आहे। कायदेशीर इशारा, प्रशासन आणि सर्व संबंधित लोकप्रतिनिधींनी कान उघडून ऐकावे। ही कोणतीही साधी तक्रार नाही, तर हा एक गंभीर कायदेशीर इशारा आहे। आम्ही या संपूर्ण रिपोर्टची एक प्रत माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनासाठी आणि शासनाच्या उच्च विभागांकडे पाठवत आहोत। या नरकसदृश स्थितीसाठी नगरसेविका श्रीमती हेमलता नवीन सिंह, नगरसेवक श्री गंगेश्वर लाल श्रीवास्तव, संजू लाला, त्यांचे समस्त सभासद, पार्षद, सहकारी कार्यकर्ते आणि विशेषतः श्री सचिन पांडे यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल। तसेच व्हीव्हीएमसी प्रशासन आणि विद्युत विभागाचे जे अधिकारी लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यांच्यावर हा आपराधिक निष्काळजीपणा, क्रिमिनल नेग्लिजन्सचा संगीन गुन्हा दाखल होतो। ऐका, जर या प्रशासकीय उपेक्षेमुळे आणि अंधारामुळे येथे कोणतीही अनहोनी किंवा दुर्घटना झाली, तर तुमच्यापैकी कोणीही वाचणार नाही। विरोधी पक्षातील त्या पदाधिकाऱ्यांनाही कठड्यावर उभे केले जाईल, जे स्वतःच्या राजकीय ओढाताणीत सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहेत। आम्ही न्यायासाठी प्रत्येक स्तरावर कायदेशीर लढा देण्यास सज्ज आहोत। आता वाचण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही। मस्त न्यूजच्या वतीने मी विक्रम चौधरी।